हॅलो बघा लाईव्ह चालू झालेलं आहे आणि लाईट सुद्धा आलेली आहे. दोन्ही टीमला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आपण जय बापदेव क्रिकेट संघ पाली खुर्द आयोजित स्वर्गीय नामाभाऊ पाटील स्मृती चषक 2026 रोमन ट्रॉफी. चला सन्मान्य सचिन बैलमारे जेबी पॅकर्स आणि ज्यांनी आम्हाला टी शर्ट प्रदान केलेले आहेत ते जेबी सचिन बैलमारेजी यांचा पाळीचे आणि 5 वर्षाचे आमचे पॅकर आहेत संघाचे त्यांचा यथोचित मान सन्मान होते. मी सचिन बैलमारेजी यांना विनंती करतो की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. कॅमेरामॅन हॅलो तर सन्मान होतो इकडं सचिन बैलमारे यांचा जे 5 वर्ष आम्हाला संघासाठी पॅकर म्हणून आहेत. अशी सेवा कायमस्वरूपी आपल्या हातून घडत होते. तर मनोजी मते चौक स्वागत करणं आपलं अति कर्तव्य आहे. बॅटची एज इज गॉन. ओ बाबी छा गाडीचे कमान. इस बार मैदान से बाहर और सफलता हासिल किया इस बार परेश सेलके ने. एक बार फिर से छकड़ी जाएगी लगता है. ये सिक्सर है मिड विकेट के बाहर. नंबर 6 खटाक डीजे. का बंद का केलं ना. जिथपर्यंत मी तुम्हाला बोलत नाही संधी द्यायची त्यांना वाजवायची. नाही लय आराम केला तुम्ही. स्कोर 6. और 6 के साथ खाता ओपन किया बल्लेबाज यहां बंटी ने जो भारत के बल्लेबाज है जीते टीम के पंटान बैट्समैन है और अपने ही घरेलू मैदान के ऊपर ये पाली एक्सप्रेस दौड़ रही है राउंड विकेट से. इस बार ये देखिए टप्पा जरूर पीछे रखा है लेकिन अंदर से ऐसे आ गया. संपार बता रहे ना इन्हें लग रहा था कि बाहर जाएगी लेकिन वो फिर अंदर आ गई. मतलब टर्न लेके गेंद आ चुकी है. पाली के गेंदबाज है उनका घरेलू मैदान है तो कोना कोना वो जानते हैं. लेकिन इस बार ये गेंद डॉट चली गई है. टीम का स्कोर 6. मेरे हिसाब से 4 गेंदें खत्म. 2 गेंदों का खेल बचा हुआ है. शानदार गेंद लाई. 4 गेंदें. पहली गेंद डॉट, दूसरी गेंद के ऊपर विकेट, तीसरी गेंद चौका और चौथी गेंद डॉट. फाइनल का मुकाबला है. सभी की नजरें इस मैच के ऊपर है. और भारतीय गेंद को चॉप किया है इस बार और ये है बल्लेबाज पहुंचे हुए बॉपिंग क्रीज के अंदर. जरा जल्दी थ्रो आना चाहिए था हमारे जो खिलाड़ी है वो भावेश भाई. और थोड़ी चतुराई दिखाते ना तो बड़ा मजा आ जाता. कई बार अगर थ्रो जल्दी आता तो ये बैट्समैन के लिए कुछ इस बार खतरे की घंटी थी. लेकिन हरीश पहुंचे बॉपिंग क्रीज के अंदर और टीम का टोटल स्कोर 7. आणि बघा याच वेळी व्यासपीठाकडे यांचं आगमन होते. मानगाव रिटर्न आदरणीय आमचे मराठीचा बुलंद आवाज पारगावचे सुपुत्र सागर पाटील यांचं आगमन आणि सागर यांना पाहतात बारक्या शेळके अगदी आनंदी झालेले आहेत. या वेलकम सागर पाटील आपलं बहुत स्वागत. समाधान एक चेंडू होते नंतर त्या नानाचा
और यावेळी बॉल लगी है कि देखिए क्या रफ्तार से बॉल फेंकी थी, अंतिम बॉल शेष है और हो चुका है। चलिए हम सागर पाटील पारगाव के सुपुत्र बुलंद मराठीची तोप मानगाव रिटर्न आज मानगाव पासून मानगाववरून आल्यानंतर त्यांना वाव नाहीये, आज पाली खुर्द गावामध्ये रोमन ट्रॉफीसाठी त्यांची ही व्हिजिट आणि कॅमेरामॅनला विनंती असेल, पंचांना विनंती सामना थोडा थांबवा कर पाहुण्यांचं स्वागत करणे आमचं आद्य कर्तव्य आहे की एवढी मोठी व्यक्ती आज आपल्या या ट्रॉफीसाठी आलेली आहे तर त्यांचं स्वागत करणं आपलं आद्य कर्तव्य। कॅमेरामॅनला विनंती असेल की सगळे कॅमेरा आपण सागर पाटील यांच्याकडे मारायचं आहे आणि जे आपले मुख्य आयोजक आहेत सैदाजी पाटील यांना विनंती असेल की आपण त्यांना आदराने इकडे घेऊन यायचं आहे। मानगाव रिटर्न बघा मित्रांनो, सागर पाटील पारगावची बुलंद तोप अनेक स्पर्धामध्ये ज्यांचा समालोचन असतो, ज्यांचं समालोचन सर्वांना आवडतं, अनेक वर्ष त्यांनी क्रिकेट खेळलं आणि स्वतःचं नाव गावाचं नाव मोठं केलंय। आज खरं म्हणजे त्यांना वेळ नसते पण आज वेळात वेळ काढून ते आलेत, त्यामुळे सागर पाटील पारगाव यांचा जोरदार स्वागत होते। डीजे मास्टरला विनंती असेल, स्वतः त्यांना आनंद गेलेला आहे ते महत्वाचं आहे, तर डीजे मास्टर आपण गाणं वाजवायचं आहे। मुख्य आयोजक जयदास पाटील इकडे घेऊन येतात आमचे डोरेमॅन सुद्धा आणि फटाक्यांच्या आतिषबाजीनं सागर मग क्रिकेटही चांगला खेळला आणि समालोचनामध्ये दबदबा मानगाव रिटर्न आज मात्र पालीच्या मैदानावर रोमन ट्रॉफी मध्ये सागर पाटील यांचा वेलकम मोस्ट स्वागत करूया आपण फटाक्यांच्या आतिषबाजीनं। आणि बघा हेच तर खरं प्रेम आहे, स्वतः आणि सागर पाटील यावेळी व्यासपीठावर त्यांचं आगमन झालेलं आहे, मनापासून त्यांचं आपण हार्दिक अभिनंदन करूया, त्यांना शुभेच्छा देतो की आपण आता विराजमान व्हावं। सर्व पाहुणे मंडळी बघत आहेत, आमचे आप्पा सुद्धा त्यांना हात मिळवत आहेत। ही व्यक्तीला वेळ नसेल असा पण ती व्यक्ती वेळ काढून आली याला महत्व आहे। येस बघा तिकडे बारक्या सुद्धा खुश झालाय कारण आता सागर आल्यानंतर कालच बारक्या म्हणाला मी लवकरच सुट्टी टाकीन कारण सागरबाईंची उपस्थिती आमच्या टुर्नामेंटसाठी खूप मोठी आहे, तर मनापासून सागरबाई आपला हार्दिक हार्दिक स्वागत। मॅच कडे आपण वळतोय आणि विशाल शेळके यांचे ते खास आहेत, त्यांच्याशी नेहमी त्यांचा संपर्क असते, जसं एक पती पत्नीचा प्रेम एकमेकावर आहे त्यांचा असा तसा असतो, ते थांबत नाहीये। आणि बघा सागर पाटील यांच्यावर आपणचं खूप प्रेम आहे। सागर म्हटल्यानंतर काय भरती ओटी येते त्याचे दुःख सागराला काय, पण आज सागर इथं आला हे महत्वाचं आहे। संतोषजी पाटील आणि प्रकाशजी म्हात्रे यांचं आगमन व्यासपीठावर मोस्ट वेलकम हार्दिक स्वागत। 40+ मास्टर म्हणून ज्यांनी अनेक वर्ष क्रिकेट खेळले आजही क्रिकेट खेळतात अशा या आमच्या खेळाडूंचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। संघाची धावसंख्या बोर्डावर लागली ती 7 आणि दरकार चौरकेसर यांना राहत नाही आहेत की आता कधी एकदा भेट होईल पाहुणे जाणारच नाही तुम्हाला भेटल्याशिवाय। संघाची धावसंख्या 7 धावसंख्या। पुढचा चेंडू हो यावेळी दिशा दिली चेंडूला परंतु क्षेत्ररक्षक विशाल तिथं आहे, हो चांगला क्षेत्ररक्षण केलं विशालनं, चेंडूला अडवलं आणि संघाची धावसंख्या बोर्डावर 8
धावसंख्या 8 आणि मला तर वाटते हा षटक संपल्यानंतर आमचे सागर पाटील यांच्याकडे आपण मायक्रोफोन देऊ, कारण प्रत्येकाला आतुरता आहे की त्यांचा आवाज आपल्याला ऐकायचा आहे आणि जास्त आतुरता जोरगे साहेबांना आहे, ती पूर्ण होईल संघाची धावसंख्या 8च्या घरात. आणि वैयक्तिक पहिले राहुल सेलके याचे अजूनही मात्र वाटते 4 चेंडू शिल्लक आहे. समोर हरेश गावंड आहे जो मागच्या मॅचचा हिरो आणि अष्टपैलू खेळाडू. हो, हरेश यावेळी मात्र जोरदार मारायचा होता परंतु बॅटची एज लागली, चेंडू मागे गेला. आणि हरेश गावंड बघा सागर पाटील यांचे फेवरेट खेळाडू आहेत, कारण त्यांच्या भात्यामध्ये बरीच अशी माणसं आहेत त्यांनी फेवरेट ठेवलेली आहेत. जयदास पाटील आमचे बघा सकाळ रात्र दुपार त्यांना मेसेज असत, त्यांचे प्रेम आहे त्यांचं महत्वाचं आहे. कधी कधी त्यांना कंटाळा येतो परंतु नाही, परत विचार करायला लागते ना, असू द्या. संघाची धावसंख्या 8च्या घरात. इथं मात्र 1 विकेट गॉन झालेली आहे जितो आहे जिथे संघाची. षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. हो, बॉल बघा हात आला हरेश, काय बॉल टाकला बघा, म्हणून सांगते नाही आपली गल्ली असली की तिथं काही होऊ शकतं. तर आपली पिच आहे आणि त्यांना जायजा आहे पिचचा, बरोबर बॉल टाकला बाहेर आणि आतमध्ये आला. कमलाकर शेळके यांनी बनवलेली पिच बघा आणि त्यांना खूप ऑर्डर आलेली आहे, कारण जबरदस्त धावपट्टी त्यांनी बनवलेली आहे. आणि असं आपल्या माणसानं आपण पुढे करूया मित्रांनो. आणि कमलाकर शेळकेजी आपणही चांगला एफर्ट दिलात आणि एकही पैसे नाही का. हरेशने उलटा मारलाय, बॉबीने 20 टॉस जिंकल्यात, तर बॉबी हा चेंडू थोडा सोडेल, त्याला तिकडे गली बरोबर शॉर्ट टर्मिनला उभा केलाय. कॅप्टन आहे संघाचा बघा, युवा आहे आणि लागोपाठ 20 टॉस जिंकल्यात. बलराम शेळके यांनी दिलेली सकाळी केलेली पेंटिंग काय बोलणार, जबरदस्त त्यांचं काम. सगळे माणसं टकाटक आहेत पाळी गावामध्ये, हत्तीला पण चड्डी घालतील. संघाची धावसंख्या 8 बरोबर ना. षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. हो, अगदी बाहेर बॉल टाकलाय, वाईड यॉर्कर बघायला मेरा, चेंडू खाली राहिलाय पण तो स्वतः सांगत षटक संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जितो आहे जिथे संघाची धावसंख्या 8. 8ला 1 गडी मैदानाच्या बाहेर. ऐका कमेंट बॉक्स मध्ये आमचे परम मित्र आणि आजचे पाहुणे आदरणीय सागर पाटील पारगाव यांची जुबानी आणि क्रिकेटची कहाणी तुर्तास आम्ही थांबतो, त्यांचा आवाज आपण ऐकूया. धन्यवाद. कमाल सागर पाटील. स्वर्गीय नामदेवबुवा पाटील, नामाबुवा पाटील स्मृती चषक 2026 जय बापदेव क्रिकेट संघ पाडीकुद आयोजित रोमन ट्रॉफी. षटकातील पुढचा चेंडू दमदार चेंडू, मात्र कार्पेंटर चेंडू खेळून काढा क्षेत्रशिक वेगाने चेंडू येणार तोपर्यंत फक्त सिंगल. अतिशय दमदार पंच आपण पाहतो स्पर्धेमध्ये. आणि तब्बल 6 दिवस चालणारी स्पर्धा, दमदार आयोजन आणि 6 दिवस मात्र एका गावामध्ये तक ठरून बसलो ते मात्र अमित पाटील सर पाजी. दमदार कामगिरी, बैलगाडी क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे आमचे अप्पा इथे उपस्थित आहेत. सर्व पाहुण्यांचं करूया सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू मात्र भिकांद्र सिमर्शकडे पाहता पाहता चेंडू होतोय, हाय फायर आप्पाचा विषय लय हार्ड आहे. कल्पेश हरेश गावंड जितो 11 हा संघ आज मात्र कसरत आहे, कंबर कसावी लागेल, घाम घालावे लागेल, प्रयत्न करावे लागतील, कारण घरचं मैदान. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळतोय इथे मात्र टापेज आणि हा चेंडू इकडे बघा किती वेगाने धावतात. फुटवर्कचा वापर करत असताना सुंदर कामगिरी पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकतोय. 17 धावा दाबोलगावर. अतिशय दमदार असं मैदान, सुंदर अशी खेळपट्टी आणि दमदार असं आयोजक
पंच पण जबरदस्त 40 प्लस मध्ये बेताज बादशाह आणि महाकाल बैलाचे मालक सन्माननीय रोहित पाटील, जयदास पाटील आणि अजय शिल्के. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा त्या झेल उडाला बघूया. झेलखाली क्षेत्ररक्षक वेगाने आणि दुसरा हादरा. सर्वांनी स्पर्धेचा आनंद घेतलाय. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनीच या स्पर्धेचा आनंद घेतला आणि पाहता पाहता स्पर्धेला आपण निरोप देणार आहोत. धावा झाल्या दापलगावर 2 बाद 17. जिततोय जिते आणि त्यांना फाईट करतोय. प्रतिमा 11 जय बापदेव पाडी संघ. घरचा मैदान. अप्रतिम चेंडू. दमदार गोलंदाजी पाहायला मिळाली. खेळपट्टी मात्र सुंदर बनवली. पाहता क्षणी प्रेमात पडेल अशी खेळपट्टी. हार्दिक आमच्या समेत क्षेत्ररक्षण करतोय. दमदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल पाली संघाचं. षटकाधिपतीचा चेंडू बारक्या शिल्के, राहुल शिल्के यांचा संघ, रोहित पाटील यांचा संघ आज मात्र घरच्या मैदानावर जबरदस्त कामगिरी करत असताना संघाची धावसंख्या झटका लागली. टोटल स्कोर गाडवा झाला 2 गडी बाद 17 धावा. काय आयोजन आहे, काय नियोजन आहे, काय संयोजन आहे. आणि आता मात्र ज्याने आम्हाला मानगावपर्यंत पसंती दिली असे संदेश पाटीलची लाईव्ह 24 लाईव्ह जबरदस्त. आणि डीजे नितीन धुंद्रे बघा. राहुल शिल्के मने मन में हंस रहे. अरे आज मॅच होने के बाद फक्त आणि आमचे प्रकाश दादा सुद्धा सामन्यात आनंद घेतात. संतोष दादा सुद्धा सर्व मित्र परिवार आज मात्र सामन्यात आनंद घेतोय. मेगा फायनल दमदार कामगिरी. रोमन ट्रॉफी कोण घेऊन जाणार? प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम 5-5 जबरदस्त चषक, 1 बाईक, 2 बायसिकल. आज हा षटक संपल्यानंतर तुम्हाला सांगतो सह्याद्रीच्या कुशीमध्ये ज्या मातेच्या पोटी एक हिरा जन्माला आला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या मातेच्या जयंती राजमाता जिजाऊ मासाहेबांना स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुजरा. षटकाची पुढचा चेंडू पाहायला मिळेल. अप्रतिम चेंडू बघा. अतिशय शरीराचा प्रचंड वेध घेणारा चेंडू. फलंदाज पंचांकडे वाईटची दाद मागतोय, परंतु इथे मात्र पाली संघाचे गोलंदाज सजासजी सामना सोडणार नाही. जसा जयदास पाटील आक्रमक रूप धारण करतो पारगाव संघाविरोधात, तसा मात्र इथे जिते विपक्ष आपण पाहतोय जय बापदेव ग्रुप, प्रतिमा 11 जय बापदेव क्रिकेट संघ पाली. मंदिर छोटस आहे पण तो कारनामा जाम मोठा आहे. रोहित पाटील गोलंदाज, स्वतः आयोजक. आज जबरदस्त कॅप्टन कसा असावा, आयोजक कसा असावा, ते विद्यमान आयोजन. दमदार कामगिरी. ये खेलने बच्चों का यहाँ पे तेल निकलते अच्छा क्रिकेट मेरे दोस्त. अगर जीतेंगे तो जल्लोष, हारेंगे तो कारनामा, गालियां सुननी पड़ेंगी क्योंकि घर का मैदान है, लाइव है, डीबीबी देख रही है. हमारे पतिदेव क्या कर रहे हैं, झूठ तो नहीं बोल सकते. हा चेंडू उत्कृष्ट खेळून काढला होता मात्र फलंदाज झेलबाद. आणि पप्पाने विकेट घेतल्यानंतर सर्वात जास्त खुशी कोणाला होत असेल त्या मुलाला. दमदार कामगिरी. आणि आज आमचे अंबिवलीचे रोहिदास दादा सुद्धा इथे उपस्थित आहेत. कुस्तीपट्टू
महाराष्ट्र चॅम्पियन आणि ज्या महाराष्ट्र चॅम्पियन मध्ये कुस्तीपट्टीमध्ये अग्रेसर असणारे आमचे मित्र कुणाल लवकरच विवाहबद्ध होणार आहेत, त्यांना सुद्धा देऊया शुभेच्छा. जरी ते नसले तरी पण शुभेच्छा देणं गरजेचं आहे, कारण पाली मात्र माझ्यासाठी महत्वाचा गाव आहे. पुढचा चुनारांचा कार्पेट पाहायला मिळाला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण इथे मात्र बघा, गच्चल क्षेत्ररक्षण करताना आज मात्र खरोखर कसरत आहे पाली संघाची. द्वारकानाथ चर्गे बेलवल्याने त्यांना साथ कर देतात दुसरे पंच. संगम भोईर पाली नशीब भोईर नेहमीच कोडी संघाच्या या संघासाठी सर्वांसाठी मात्र अग्रेसर असा देव माणूस तुम्हाला मिळाला आहे कोडी संघाचा. मित बिल्डर्स अँड डेव्हलपचे सर्व सरदार. पुढचा चेंडू टापेज लागली आणि संघाची धावसंख्या पुढे सरकते 3 गडी बाद. आतापर्यंत धावा झाल्यात 19. धावसंख्या फार कमी आहे. 5 षटकांचा सामना आहे. आमचे मित्र आणि शेरशाहीचा बेताज बादशाह बाबू साहेब इथे उपस्थित आहेत. अमित मात्र कुछ कहा नहीं जा सकता. बेहतरीन मुकाबला इस तरफ देखने को मिलेगा सब दर्शकों को. रोहित पाटील आपल्या षटकातील काय चेंडू शेष असतील. अरमान ग्रुप कडून 3 षटकासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. हा चेंडू पुन्हा दारांत कार्पेट बॅट टू द बॉलर. इथे मात्र काय होतंय, हातातनं चेंडू निसटते कसा. घरचं मैदान आहे, चुकी केल्या तर मात्र त्या भोगावं लागतील. चुकी करू नका, चुकीला माफी नाही. 5 षटकांची वाजवी लढत पाहायला मिळतोय. षटक संपण्याचा इशारा आलाय. पुन्हा एकदा आमचे मित्र मोह संघाचे एक जबरदस्त खेळाडू नामदेव पाटील साहेबांचं आगमन. 40+ म्हटलं की नावं सांगायची गरज नाही. जयदासलाई टोटली कॉम्प्युटर आणि गोपीनाथ पाटील साहेब जयदास पाटील यांच्या अतिशय जवळचे डॉक्टर यांच्याकडनं सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा आल्या. त्यांचं सुद्धा करू सहर्ष स्वागत. आणि आताच नवनिर्वाचित अध्यक्ष झालेले समीर पाटील सर नेरे तालुका अध्यक्ष. स्पर्धा मात्र जबरदस्त आहे. स्कोर गाडून स्कोर झाला आतापर्यंत 21 धावा. शेवटचं षटक हाणामारीचं षटक स्लोवरचं षटक या पहिल्या सत्रातील पाहायला मिळेल. जिते विपेक्षा स्कोरिंग मात्र जबरदस्त आहे. आणि चांबोनी बाईक नंबर 3 दमदार कामगिरी. ताव्या डीजे नितीन दुंद्रे असलं की सांगायची गरज नाही. जबरदस्त धून त्यांच्या माध्यमातून. आणि हा चेंडू ना आओ देखा ना ताव देखा सीधा बल्ला घुमाया. गेंद नाही आई बल्ले पे डॉट गेंद. जसं बनतात ना, सुट्टी मेकर चांगला असला की शर्यत जिंकते, पण सुट्टी मेकर बरोबर नसला तर शर्यत हारते. तशी मात्र इथे क्रिकेटची रेस आहे. क्या बाबूशा बरोबर आहे ना. कोण जितेगा कोण हारेगा ये तो आने वाला वक्त ही बताएगा. पुढचा चेंडू इथे मात्र बघा बॅटची टपेज घेऊन जातोय संगमभूर. जबरदस्त पंच आणि द्वारकानाथजी चोरगे दिनेशजी पाटील बंधू आमचे यांच्या गावातील माजी सरपंच नरेश पाटील यांच्या गावातील हा खेळाडू आणि एक दमदार पंच द्वारकानाथजी चोरगे. अरमान ग्रुप करणं लगातार 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. पाहूया कोण हे पारितोषिक पटकावणार. पुन्हा एकदा बॅट टू द बॉलर परेश चेंडूची पकड करतोय. गोलंदाजी मात्र चांगली होतोय. संघाची धावसंख्या धपका लागतो तोपर्यंत 3 गडी बाद. 23 3 बाद 23. अप्रतिम दर्जेदार चेंडू पाहायला मिळालाय प्रणेश पाटील स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. आणि गोलंदाज आपण पाहतोय हार्दिक शेलके. सर्व पाटील शेलके बंधूंची जोडी पाहायला मिळते. आलेल्या मान्यवरांना विनंती करते की आपण पुढचा चेंडू पण एकदा. इथे मात्र काय होऊन बसलं मैदानाच्या आतमध्ये. हरेश काबणचा जिते संघ त्यांना फाईट करतोय. प्रतिमा 11 जय बापदेव पाली.
प्रथम क्रमांक आपण पाहतो या स्पर्धेचा 1,00,000 रुपये, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 25,000, चतुर्थ क्रमांक 25,000 आणि पंचम क्रमांक 25,000. मालिकावीरसाठी बाईक असेल. पुन्हा एकदा हा चेंडू जोरदार प्रहार केलाय, चेंडू मात्र भिरका, इथे मात्र गडी बाद. आणि नो नाही, व्हाईट नाही, एक्स्ट्रा नाही, का जबरदस्त खेळ पाहायला मिळाला आहे या घरच्या संघाकडून. तर मात्र पाहुणे संघाला मात्र जबरदस्त कामगिरी केली आणि टार्गेट असेल तर मात्र 5 षटकामध्ये टोटल टार्गेट सेट करायचं आहे ते मात्र 25,000 संख्येचा. आणि ते समालोचन करतील आमचे मित्र बाबूशाह. आपण मला इथे बोलवलात, माझा यथोचित मान सन्मान केला, यथोचित रॉयल्स एंट्री घेतली आणि 2 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल पूर्ण आयोजकांचं आणि या रोमन ट्रॉफीमध्ये मनाच्या अंतकरणापासून सर्वांचं मी करतोय सहर्ष स्वागत. ओटू बाबूशाह. धन्यवाद. हॅलो, सामने लाईव्ह आहेत त्यामुळे आता आयोजकांची इच्छा आहे तोच गाणे वाजव. प्रकाश म्हात्रे आणि नामदेव पाटील साहेब आणि संतोष पाटील साहेबांचे ते स्वागत होईल आयोजकांच्या वतीने. आपण या स्पर्धेला आपली सदिच्छा भेट दिल्याबद्दल आयोजक जयदास पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते प्रकाश म्हात्रे मोह, नामदेव पाटील मोह आणि संतोष पाटील मोह, विजय हनुमान 40 मास्टर मोह या संघाचे 3 महारथी ब्रह्मा विष्णू महेश यांचं स्वागत होत आहे. त्रिमूर्ती. तर वळूया आमचे मित्र बाबूशाह यांच्याकडे. नवीन पेपर झालेला मित्र. आणि इकडे आता स्वागत होते 24 इव्हेंट लाईव्ह. चला, मानगाव रिटर्न, पारगावची बुलंद तोफ ज्यांच्या आज वाणीनं अगदी पाली गाव हादरला, रोमन ट्रॉफीला शोभा आली, ते सन्मान्य सागर पाटील यांचा यथोचित मान सन्मान. मुख्य आयोजक जयदाजी पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि आमचे आप्पा यांच्या शुभ हस्ते त्यांचा मान सन्मान. कॅमेरामॅनना विनंती असेल इकडे कॅमेरा फिरवा आणि हा फोटो महत्वाचा आहे. आणि जयदाजी पाटील आप्पा यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान. जबरदस्त ही बुलंद तोप सागर पाटील यांचा आपण आवाज ऐकलात आणि त्यांचा यथोचित सन्मान होते रोमन ट्रॉफी मध्ये. परत एकदा घ्या. ओके, धन्यवाद सागर पाटील, आपण आलात आणि शोभा वाढवलीत त्याबद्दल मनस्वी तुमचं पण एकदा हार्दिक अभिनंदन. आता जाऊया आपण कमेंट बॉक्स मध्ये आमचे बाबूशाह यांचा आपण आवाज ऐकूया. तो चलिए अमित सर बात करेंगे यहाँ पर से पूरे देखिए जितने भी अतिथि पाहुणे यहाँ पर आए हैं सभी का वेलकम स्वागत है. और 25 का टारगेट है, लेकिन देखिए यहाँ पर पहला गेंद के पर सफलता हाथ लगता है यहाँ पर से राहुल सेल के जिन्होंने देखिए हाहाकार मचाई थी यहाँ पर पिछले मैच में, लेकिन पहला गेंद के पर देखिए सफलता मिलता हुआ. राइट टारगेट छोड़ा है, लेकिन देखते हैं कितना कठिन बनता है.
बेस्ट तारीफ करना चाहेंगे अमित सर, खूब अच्छी मेहनत है। सुबह से देखिए पूरी कड़ी धूप में कड़ा टक्कर उन्होंने दिए हैं, पर से एंटरटेनमेंट किए बहुत बड़ा अच्छा तरह से। और इसके साथ साथ देखिए सागर पाटिल सर मानगांव रिटर्न देखिए, जिनके ग्रांड एंट्री देखिए बड़ा तरह से पर। और निश्चित रूप से ये क्लिप देखिए आपको बड़ी तेजी से वायरल होगी। और बहुत बड़े देखिए 40+ के कई सारे खिलाड़ी देखिए अप्पा ने भी देखिए आज बात करेंगे। पैसे की बारिश यहाँ पर लगातार खिलाड़ियों के ऊपर किए हैं और सभी का आभार मानना चाहेंगे। और 25 का टारगेट है। हाँ, जीतवा जीते टीम देखिए बात करेंगे। टारगेट यहाँ पर बड़ा नहीं सेट किए हैं, लेकिन देखते हैं टारगेट कितना मुश्किल बनाएंगे, कितना आसान बनाएंगे, कितना समय इस मुकाबला को लेंगे फाइनल मैच का। क्या बढ़िया देखिए अमित सर बात करेंगे। घर के मैदान के ऊपर कड़ा मेहनत देखिए, खास करके जो मुकाबला नेहरी के साथ था, एक बड़ा फाइट मुकाबला था। भारतीय सल्के का देखिए क्या आज बहुत बड़ा टर्निंग पॉइंट था यहाँ पर, लेकिन उसके बाद है उन्होंने पीछे मुड़कर नहीं देखे, टूट पड़े। लेकिन राहुल सल्के का जो शुरुआत था यहाँ पर ताबड़तोड़ बल्लेबाजी, और उसके साथ साथ है पूरी गेंदबाजी ने भी उनकी बड़ा नियंत्रण था यहाँ पर से। गेंदबाजी में देखिए इस मुकाबले में आपने देखा फाइनल मुकाबले में लो स्कोर में देखिए अभी तक रोक लिया है। हुक करना चाहते हैं यहाँ पर, देखते हैं फील्डर से थोड़ा दूर है यहाँ पर, और एक बार गेंद निकला तो भाई शॉर्ट स्क्वायर लेग से बाहर। फिर देखिए फाइनल लेग को चिरता हुआ 4 रन। देखिए आशित है, हम देख सकते हैं पर से सर के देखिए नाम पर पाटिल स्मृति चषक, उसके बाद है रमन ट्रॉफी। आज टूर्नामेंट के देखिए आज अंतिम समय में पहुंच गए यहाँ पर है। और क्या यहाँ पर चैंपियन बनने का देखिए सपना फिर से पार है। और खास करके देखिए बात करेंगे पर बाप पाली टीम को देखिए यहाँ पर फातिमा 11 के नाम से देखिए आसिफ भाई पुरस्कृत किए थे, और टीम देखिए यहाँ पर फाइनल तक पहुंचे यहाँ पर से। प्रकाश सल्के साहब देखिए बात करेंगे गोल्डन स्पेन पैसे की पारी देखिए पिछले मैच में हर मूवमेंट में हर चौके छक्के के पर राहुल लेशे पार किया सल्के के ऊपर बारिश के यहाँ पर। और जितने भी देखिए अतिथि मेहमान है सभी का आभार से। 24 लाइव इवेंट देखिए अच्छा काम, अच्छा क्लियरिटी, अच्छा क्वालिटी। डीजे नीतीश सानिया देखिए, उसके साथ हमारे संगम पुरुष देखिए बात करेंगे दुर्गना चुर्गी सर अंपायर रहा। और क्राउड भी देखिए बड़ा कम तादाद से है, लेकिन बड़ा अच्छा साथ देते हुए। और जितनी भी टीम भी हिस्सा ली इस टूर्नामेंट में अमित सर इनका भी आभार मानना चाहेंगे। हर लेफ्ट हैंड बल्लेबाज देखिए बात करेंगे विशाल सल्के की बात करेंगे। विशाल सल्के की बात करेंगे, यहाँ पर बहुत बढ़िया अच्छे बल्लेबाज हैं, सेंसिबल क्रिकेट है। और खास करके राहुल सल्के का विकेट गिरने के बाद रोहित पाटिल खुद बल्लेबाजी के लिए उतरे हैं। हम भारतीय सल्के के ऊपर फिर से एक बार नजर होगा, क्या बल्लेबाजी में थोड़ा उन्हें ऊपर उतारा जाएगा, क्योंकि अभी तक देखिए बात करेंगे हरीश जीतवा जीते टीम देखिए बड़ा अच्छा टॉप 5 में पहुंचने वाली पहला टीम थी, लेकिन फाइनल भी यहाँ पर आखिरी मैच भी देखिए यहाँ पर खेल रहे हैं। लेकिन घर की टीम के सामने देखिए हर टीम के लिए मुश्किल बना यहाँ पर बहुत बड़े, लेकिन जगह बनाकर रूम बनाकर देखिए कवर पॉइंट को चिरना चाहते थे। टेनिस गेम में इतना आसान नहीं रहता है, खास करके बैकफुट से वो क्लास है, वो टाइमिंग, वो एलिवेशन डालना। जय दादा अच्छा मेहनत जैसे दूसरे 40+ के देखिए मास्टर क्लास है, क्योंकि रायगढ़ 40+ देखिए बड़ा धूमधाम से लीग भी कंप्लीट हुआ। और ये देखिए विशाल सल्के का विकेट यहाँ पर है। भलाई देखिए टारगेट बड़ा नहीं है, लेकिन अब मुकाबला को थोड़ा बड़ा बना रहे हैं, क्योंकि सेकंड विकेट गिरता हुआ और टीम का स्कोर बात करेंगे 7 रन है। कॉर्लेस देखिए माइक प्रेम वो माइक का भी यहाँ पर ऑन कीजिए। अमित सर से थोड़ी सी बात करेंगे। अमित सर आपने पिछले देखिए 5-6 दिनों से अपना वक्त समय बिताया, आपको ये प्रतियोगिता और यहाँ के गांव, यहाँ के इंसान, महाराष्ट्र जो कहा जाए तो निश्चित रूप से एक प्रेम के देखिए देश है, लेकिन कैसा फीलिंग हुई शहर का दवा और उसके बाद शाम की हवा यहाँ पर पालिका, और कैसा महसूस हुआ? और आज जब आप यहाँ से विदाई लोगे इस वक्त आपके अंदर क्या फीलिंग चलता हुआ? नाही नक्कीच बाबूशा, अगदी हे 5 दिवस आम्ही पूर्णपणे रोमन ट्रॉफीमध्ये घालवले. अगदी जबरदस्त आमचे जयदाजी पाटील, रोहितजी पाटील, बारक्या असतील, विशाल असतील, या सर्वांसोबत अगदी 5 दिवस अगदी घरच्यासारखे मंडळी, घरचीच मंडळी आहेत. परंतु आज मात्र शेवटचा दिवस, आज अगदी मन भरून आलं की आपण पुन्हा एकदा पुढल्या वर्षी जेव्हा रोमन ट्रॉफीसाठी, परंतु हे प्रेम आपल्या मनामध्ये बाबूशा कायमस्वरूपी राहील, याला दोस्ती म्हणतात.
नहीं बिल्कुल अमित सर, देखिए प्रेम और एक लगन छोटा सा शब्द रहता है और जिसे लग जाए उसके बदल देती है। लेकिन रोमन ट्रॉफी देखिए बात करेंगे यहाँ पर व्हाइट का हिसाब आखिरी समय में आ चुके हैं और घर का टीम देखिए बात करेंगे यहाँ पर खास करके देखिए यहाँ पर एक आध बड़ा टीम रोहित खेल रहे हैं यहाँ पर से। आप बात करेंगे उनके ससुरबाड़ी देखिए यहाँ पर वो भी शायद उपस्थित यहाँ पर हैं और उनका भी वेलकम स्वागत है। और जितनी भी टीम देखिए हिस्सा लिए जीते टीम शायद ये मुकाबले में थोड़ा सा परफॉर्मेंस खराब रहा आपके विभाग से देखिए अमित माथेश्वर है, लेकिन बड़े अच्छे टीम है। लेकिन शायद वक्त कहते ना वक्त की बात रहती है, वक्त शायद बुरा था रखते नहीं। सही बताया आज निश्चित रूप से आप जब इस टूर्नामेंट से बात करेंगे घर पे रवाना हो गए निश्चित रूप से अर्धनेत्र ने भी आपका दिल जीता और आपने भी उनका दिल जीता। लेकिन मैच की बात करेंगे देखिए हार जीत के बीच में भी फासला बना है, सिंगल आने के साथ 9 रन बनाए। लेकिन अभी भी देखिए यहाँ से 16 रनों की जरूरत है। व्हाइट कह जापा अमित सर 35-40 में बनता तो एक मूवमेंट बन सकता था। और सबसे बड़ा देखिए थोड़ा सा चूक हुआ है कहीं ना कहीं स्कोरिंग में, कोई बात नहीं 11 रन बना है। चलिए इसलिए कहते हैं ना अंपायर की गलतियों को माफी करना इतना आसान नहीं रहता है। अगर कमेंटेटर से खिलाड़ियों से स्कोरर से चूक हो जाए तो इसकी भरपाई हो जाती है। और बहुत बढ़िया देखिए रूम बनाया जगह बनाया पर रोहित पाटिल देखिए हिट में रंग में आते हैं तो और उनके हिट देखिए बड़ा क्लास देखने को रहता है। और अमित सर जुड़ेंगे डोरेमन के बारे में थोड़ा जिक्र करना चाहेंगे इस सॉन्ग के बारे में। हा प्रेम बघा स्वतः त्यांचा मुलगा साऊ हा आतमध्ये गेला कारण वडील तिकडं चौकार मारते आणि मुलाला राहवत नाही आहेत आणि हेच तर खरं प्रेम आहे बघा साऊचं। आणि साऊने धमाल केली अगदी, त्या रोमनच्या नावाने ट्रॉफी आहे तो शांत आहे पण ज्याच्या नावाने ट्रॉफी नाही तो दंगा करते। नहीं बिल्कुल देखिए एनर्जी की कोई कमी नहीं। और अमित सर जब वो डांस कर रहे थे पिछले कुछ दिनों से मुझे लग रहा था कि जय दादा को बोलो उन्हें थोड़ा पानी पिलाइए, इतनी एनर्जी इतनी ताकत। और डोरेमैन का भी तारीफ करना चाहेंगे अमित सर, सभी ने अच्छी मेहनत ली और जिसके कारण देखिए एक सक्सेसफुल आयोजन नियोजन से आने वाला वक्त आने वाला 2027 का बड़ा वेट बड़ा इंतजार रहेगा। हाँ देखिए यहाँ पर बता रहे हैं यहाँ पर बल्लेबाज विकेट बहुत काफ़ी दूर था और एक यादगार लम्हा लेकर जाएंगे। यहाँ पर टीम का स्कोर देखिए बात करेंगे अभी भी 15 रन बना है लेकिन अभी भी 10 रनों की जरूरत है। नक्कीच आणि मी आमच्या जाधव भाऊयांना विनंती करतो की आपण ही साऊची जी व्हिडिओ आहे ती क्रॉप करून ठेवा, कारण ही एक आठवण राहील कायमस्वरूपी। जेव्हा तो मोठा होईल साऊची व्हिडिओ क्रॉप करून ठेवा, जबरदस्त त्याचं कौतुक करायला लागेल आणि चांगला फटका मारला तो बघा बाबूशा। नहीं देखिए जो अतिथी पाहुणे हैं ना अमित सर की सोच यही रहती है आपला माणूस आपला खिलाडू आपला पोरगा पुढे गेला पाहिजे। और यही देखिए यही एनर्जी आती है ग्रामीण में और ग्रामीण से शुरू होकर देखिए आज दिल्ली से गली, गली से दिल्ली, दुबई आईपीएल तक पहुंच गया है। और कब क्या सही बताया, अगर ये लम्हा ये चीज़ों को अगर याद किया जाए पहले की क्रिकेट है और अभी देखिए क्रिकेट बहुत बदल चुका है। बहुत बढ़िया देखिए अमित नाइक मैन ऑफ द मैच बने वापस। अमित पाटिल की बात करेंगे टाकी गांव अंडर 90 में देखिए बहुत सारे खिलाड़ी देखे और आर्यन नाइक देखिए आपने देखिए बामन डोंगरी। और आने वाला वक्त में हम चाहेंगे कि इस नेरे तुंदरे विभाग से बहुत टैलेंट की देखिए कमी नहीं है और टीम का स्कोर जाकर पहुंचा है 16 रन। अभी भी देखिए 9 रनों का जरूरत है। सागर पाटिल सर देखिए भाई यहाँ पर मानो के देखिए यहाँ पर जिस तरह से उनकी एंट्री यहाँ पर बहुत बड़ी एंट्री रही। माइकल जैक्सन एक हुआ करते थे जिनका एंट्री जब स्टेज पर होता था उनके शो के लिए लोग इंतजार में रहते अमित माथेश्वर और सागर पाटिल सर देखिए उनकी एंट्री और लोग इंतजार वेट कर रहे थे यहाँ पर। लेकिन अभी भी जीत की बात करेंगे तो यहाँ पर 18 बनाए 7 रनों की जरूरत है। यस बाबूशा डीजे वाजवा, डीजे वाजवा। नक्कीच बाबूशा मला वाटते बघा पाळीमध्ये कसे डान्सर आहेत आणि तुला विनंती असेल की तुला जर पाहिजे असेल तर ओडिसाला यांना घेऊन जा। नहीं या दादा जगन्नाथ पुरी जगन्नाथ दर्शन साथी या दादा जगन्नाथ मंदिर पुरी
अमित पाते सर तुम्ही पण कधी या. सागर पाटील तुझ्या पण एक एंट्री होऊन दे ओडिसामध्ये. अरे सगळे येतील पण तू नेणारच नाही ना आम्हाला माहिती आहे खर्च करला पाहिजे. उभा है मैं उभा नहीं है. नहीं नहीं हम बाबूशा लेके जाएंगे जो हम हंसी मजाक में बोल रहे हैं क्योंकि यहाँ थोड़ी खुशी आनी चाहिए. नहीं, सही मैच में तो खुशबू थोड़ी अब कम हो गई है. ये पलटवार जोरदार हो गया पाली का. अप्पा या अप्पा की इतना सोना देखेंगे तो वहां पर सो जाएंगे लोग. जगन्नाथपुरी दर्शन देखिए, जगन्नाथ यात्रा रहता है, बहुत बड़ा यात्रा देखिए, खास करके जुलाई के महीना में आता है. अभी अभी कंप्लीट हुआ. अमित सर है और महाराष्ट्र से बहुत सारे देखिए ट्रेन से प्लेन से जयदा दादा आते हैं यहाँ पर शहर. लेकिन अभी जीत के देखिए काफ़ी करीब है. और अमित सर सही बताए, मैं उड़ीसा में पिछले 8-10 सालों से काफ़ी कम समय मुझे मिलता है, 7 या 8 दिन 10 दिन. और महाराष्ट्र देखिए जिन्होंने इतनी बड़ी मेरी कर्मभूमि रख दी है, लेकिन यहाँ पर देखिए बढ़िया क्लास देखिए, ये चौका देखिए जीत के तरफ चैंपियन की तरफ लेकर जा रहा है. लेकिन अभी भी देखिए थोड़ा सा चैंपियन से दूर है, अभी भी 2 रन दूर है. यस विजय. लगता है 100 हिस्सा बन चुके हैं. क्या हो, एनर्जी बहुत देखिए भाई. बात आहे. आणि इथं तर साव दुसरा कोण असं साव आतमध्ये गेला नसता पण ते रोहित अर्थात त्यांचे पप्पा आहेत स्वतः ते पण थांबवू शकत नाही साऊ. नहीं ये तो बाप से आगे निकल जाएंगे भाई. आहे वो बनेगा उसमें वो काबिलियत है. हाँ. चलिए बात करेंगे बड़ा पापा भी देखिए, बात करेंगे अभी भी 1.25 सिर है. और ऐसा ही पता है यहाँ पर पाली कहा जाए तो यहाँ पर एक से एक खिलाड़ी यहाँ पर है. और निश्चित रूप से देखिए हम देख सकते हैं हमारे गोल्डन में देखिए आज भी देखिए जोर जुनून है. और रिवर्स के साथ देखिए मैच को क्या फिनिश यहाँ पर चैंपियन बनते हुए घर के मैदान के पर. और स्कैटिना ले जाएंगे ट्रॉफी उठाकर ले जाएंगे. गुड टू चैंपियंस फातिमा 11 से पाली. यस विजय कम ऑन मराठी. टीम फाइनल तक देखिए पहुंचा पर 100 को देखिए खास करके. हाँ आलेला सर्व पाहुण्याचे हार्दिक स्वागत, मनपूर्वक स्वागत आहे. अमित म्हात्रे सर जेवढे पंच मान्य पण ते सपोर्ट केले, डोनेशन होऊन दे साथ दिले. डीजे तुमच्या पण लाईव्ह क्राऊड त्याच्यासोबत बघा आमच्या अंपायर और खास करून साऊ डोरेमेन से तुमचा पण आभार आहे. चला जाए